हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय गुरुकृपा अकाउंट क्लासेस। आज मी तुम्हाला बँक रिकन्सिलेशन या चॅप्टरमधला इलिस्ट्रेशन 3 पेज नंबर 194 याच्यावरचा हा इलिस्ट्रेशन 3 कसा सोडवायचा ते समजून सांगणार आहे। आता इथं बघा, आपण आधी प्रॉब्लेम वाचूयात। ऑन 31 मार्च 2019 द कॅश बुक ऑफ मिस्टर अरविंद शो अ बँक बॅलन्स, म्हणजे कॅश बुकचा बँक बॅलन्स दाखवला आहे। अरविंद बिझनेसमॅन आहे, त्यांनी कॅश बुक मेंटेन केले। कॅश बुकचा बॅलन्स आलाय ₹57,400। आता इथं 57,400 हा कॅशचा बॅलन्स दिलाय, म्हणजे हा कुठं जाईल? कॅश अकाउंटच्या डेबिटला, रिसिट साईडला। बट पासबुक शो अ डिफरंट बॅलन्स, पासबुकचा बॅलन्स डिफरन्स येतोय आणि तेच आपल्याला शोधून काढायचं आहे बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट बनवून। अँड ऑन कम्पेअरिंग द कॅश बुक विथ द पासबुक द फॉलोइंग डिस्क्रिपन्सीज वेअर नोटेड। आता डिस्क्रिपन्सीज, आता इथे जे कशामुळे हा डिफरन्स येतोय तेच आपल्याला शोधून काढायचं आहे। चेक ऑफ ₹6,350 डिपॉझिटेड इन टू बँक बट वॉज नॉट एट कलेक्टेड बाय बँक। आता इथं बघा, आधी आपण काय करूया, इथं वर्किंग नोट बनवून घ्यायची आहे मित्रांनो। आता पुस्तकात आपल्याला डायरेक्ट बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट बनवून दाखवले, पण ते आपल्याला लवकर समजत नाही। मग इझिली हा प्रॉब्लेम सोडवता यावा याच्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगणार आहे। वर्किंग नोट करून घ्यायची, वर्किंग नोट, आणि मग कसं प्लस आणि मायनस करायचं याची एक आयडिया सांगणार आहे। आता इथं आपण काय करूया, वर्किंग नोट करूया। इलिस्ट्रेशन 3 पेज नंबर 194 कॅशबुक बनवायचं आहे आपल्याला, आणि खाली पासबुक। कॅशबुकसाठी डेबिट आणि क्रेडिटचे कॉलम असतात। डेबिटला रिसीट अमाऊंट रुपीज, क्रेडिटला पेमेंट अमाऊंट रुपीज। कॅशबुकच्या विरुद्ध पासबुक असतं, आपल्याला माहिती आहे। पासबुकला डेबिटला पेमेंट असतं अमाऊंट रुपीज, आणि क्रेडिटला रिसीट असतं क्रेडिट। आता इथं मी बनवून घेतलं हे। आता आपण काय करूया, एक एक ट्रान्झॅक्शन्स बघूया। चेक डिपॉझिट केला आहे बँकेत, पण तो अजून बँकेने काय केले, कलेक्ट केलेला नाही। मग आपल्याला ही एंट्री जी आहे ती पासबुकच्या क्रेडिटला करून घ्यायची आहे मित्रांनो। बघा, चेक बँकेत भरलाय, पण तो बँकेने अजून कलेक्ट केलेला नाही असं सांगितलंय। मग ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये बँकेने कलेक्ट केला नाही, म्हणजे आपण काय करायचं, बँकेच्या क्रेडिटला, म्हणजेच बँक पासबुक मेंटेन करते। मग पासबुकच्या क्रेडिटला एक आकडा टाकायचा, डिपॉझिटेड बाय बँक 6,350। बँकेच्या रिसिट साईडला आपण हा कलेक्ट करून घ्यायचा, त्यामुळे डिफरन्स येतोय। मी इकडं पहिलं ट्रान्झॅक्शनचा 1 नंबर दिला, 1 डिपॉझिटेड बाय बँक 6,350, म्हणजे हे पहिलं ट्रान्झॅक्शन आलं पासबुकच्या क्रेडिटला। दुसरं, बँक पेड आवर इलेक्ट्रिसिटी बिल 9,700 विच वॉज नॉट रेकॉर्डेड इन द कॅश बुक। आता इथं बँकेने आपलं बिल भरलंय, आपल्याला माहित नाही, मग बिझनेसच्या कॅशबुकमध्ये एंट्री राहिली ना। मग कॅशबुकच्या क्रेडिटला, कॅशबुकला पेमेंट कुठं जाणार, कॅशबुकच्या क्रेडिटला पेमेंट साईड असतं पेड। इथं सेकंड नंबर टाकायचं ट्रान्झॅक्शनचा, पेड इलेक्ट्रिसिटी बिल 9,700। कळतंय मित्रांनो? इथं मी काय करते बघा, बँकेने भरलंय कॅशबुकमध्ये, कॅश कमी झाली ना आपली पेमेंट दिल्यावरती, मग ती कॅश कमी करून घेतली आपण, पेमेंट साईडला दाखवलं, कॅशबुकच्या क्रेडिटला एंट्री केली। त्याच्यानंतर चेक इश्यू टू आवर सप्लायर ₹15,100 वॉज नॉट प्रेझेंटेड फॉर पेमेंट अप टू 31 मार्च 2019। म्हणजे इथं आपल्याला चेक मिळालाय कुणाकडून, आपल्या सप्लायरकडून, आणि आपल्याला पेमेंट साईडला, मग पासबुकच्या डेबिटला अजून कलेक्ट झालेला नाही तो 31 मार्चपर्यंत। मग आपण तो पासबुकच्या डेबिटला, चेक इश्यू टू आवर सप्लायर, पासबुकच्या डेबिटला इथं लिहायचं टू इश्यू चेक। तिसरं 3 नंबर टाकायचं, टू इश्यू चेक, 3 नंबरचं टू इश्यू चेक। आपल्या कस्टमरने डायरेक्ट बँकेत भरला पेमेंट, पण आपल्याला अजून तो कलेक्ट झालेला नाही। मग इथं टू इश्यू चेक 15,100 इथं पेमेंट साईडला लिहिलं। चेक इश्यू टू आवर सप्लायर 15,100 वॉज नॉट प्रेझेंटेड फॉर पेमेंट, म्हणजे 31 मार्चपर्यंत अजून प्रेझेंट झालेलं नाही। मग आपण काय केलं, ते पेमेंट साईडला दाखवलं, म्हणजे रिसीट झाले, पूर्ण बँकेत अजून तो मिळालेला नाही, डिपॉझिट झालेलं नाही, म्हणून पेमेंट साईडला टू इश्यू चेक, अजून अमाऊंट मिळाली नसल्यामुळं ह्या साईडला दाखवलं आपण, 3 नंबर टाकलं 15,100। त्याच्यानंतर पुढचं बघा, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंटवरती इंटरेस्ट मिळत असतो 8,800।
वॉज कलेक्टेड बाय बँक, बँकेने हा इंटरेस्ट आपला मिळवला आहे, बँकेने कलेक्ट केला आहे, इन्व्हेस्टमेंट केली म्हणून. मग आपण विच इज नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक, आपण कॅशबुकला रेकॉर्ड केला नाही. रिसिट साईड कुठं असते? कॅशबुकच्या डेबिटला. मग कॅशबुकच्या डेबिटला रिसिटला लिहिलं आपण टू इंटरेस्ट रिसिव्ड, 4 नंबरचं ट्रान्झॅक्शन, टू इंटरेस्ट रिसिव्ड 8,800. म्हणजे बँकेने रिसिव्ह करून घेतला, कॅशबुकमध्ये रिसिव्ह नव्हता म्हणून आपण रिसिट साईडला हे मिळालं असं घेतलं. बँक चार्जेस 650 वॉज डेबिटेड इन पासबुक. आता पासबुकला बँक चार्जेस दाखवलं आहे, बँकेने बँक चार्जेस कापून घेतला, पण आपण कॅशबुकला पेमेंट झाले असं दाखवलं नाही. मग कॅशबुकला आपण 5 नंबर टाकलं, पेड बँक चार्जेस 650. बँक चार्जेस कॅशबुकला एंट्री नव्हती, मग कॅशबुकला आपण करून घेतली. शेवटचं मिस्टर तन्मय अवर डेटर डायरेक्टली डिपॉझिटेड 12,000 इंटू अवर बँक अकाउंट. तन्मय आपला डेटर आहे, ज्याला आपण सेल केलं, तर त्यांनी काय केलं, आपल्या बँकेत 12,000 डायरेक्ट डिपॉझिट केले. कधी? 28 मार्चला. विच वॉज एंटर इन कॅशबुक, विच इज नॉट एंटर. आणि आपण ते कॅशबुकला दाखवलंच नाही की आपल्याला मिळाले, ते आपण कॅशबुकला दाखवून घेऊयात. रिसिट साईडला मिळालं आहे ना आपल्याला. मग टू रिसिव्ड फ्रॉम तन्मय, तन्मयकडून रिसिव्ह झालं आहे 6वं ट्रान्झॅक्शन 12,000. मित्रांनो, आता इथं तन्मयकडून बँकेत डिपॉझिट झालते, जे कॅशबुकला दाखवले नव्हते ते आपण इथं 6 नंबर टाकून रिसिट साईडला कॅशबुकला 12,000 दाखवले. अशा प्रकारे मित्रांनो आता हे ट्रान्झॅक्शन आपण कॅशबुक आणि पासबुकला ट्रान्सफर करून घेतलं. आता आपल्याला बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट बनवायचं आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट बनवत असताना काय ॲड करायचं आणि काय लेस करायचं हे कसं समजणार बघा. मित्रांनो, आपण इथं आता कॅशबुक आणि पासबुकला हे सगळे ट्रान्झॅक्शन ट्रान्सफर करून घेतले. तर जिथं आपण, नीट लक्ष द्या, जिथं आपण बॅलन्स लिहिला, आता आपल्याला इथं कॅशबुकचा बॅलन्स दिलता, मग कुठं लिहिला? इथं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 57,400. तर ज्या बाजूला आपण बॅलन्स लिहिलाय सुरुवातीचा, ती बाजू आपण ॲड करणार. इथं प्लसचं चिन्ह करायचं आणि इकडं मायनस करायचं. येते लक्षामध्ये? आणि हे पेमेंट आहे, इकडं मायनस येतं, इकडं पण पेमेंट साईड मायनसच होणार. सॉरी इकडं मायनस येतं, इकडं हे इकडची बाजू प्लसच असणार राहणार. वरती प्लस येतं, खाली पण प्लसच येईल आणि इकडं मायनस. इथं बघा एक आयडिया सांगते मी. जिथं आपण बॅलन्स ब्रॉट डाऊन लिहून घेतलाय त्या बाजूला प्लस करायचं. जर बॅलन्स इकडं असेल तर ह्या बाजूला प्लस येईल. बॅलन्स आपला ह्या बाजूला आहे डेबिटला म्हणून इकडं प्लस केलं, इकडं मायनस. तसंच सेम खाली पण फॉलो करायचं, इकडची बाजू प्लस आणि इकडची बाजू मायनस. म्हणजेच आपल्याला हे ट्रान्झॅक्शन आता इथं 3 नंबर आधी येतो, मग हे 3 नंबर 4 नंबर 6 नंबरचं ट्रान्झॅक्शन सिक्वेन्सली आपण ॲड करून घ्यायचे. 3 4 6 हे 3 ॲड करून घ्यायचे आणि त्याच्यामधनं 2 1 2 आणि 5 इकडचे लेस करून घ्यायचे. बघा आता ह्याप्रमाणे आपण 3 नंबर 4 नंबर आणि 6 नंबर 3 नंबरचा आधी ट्रान्झॅक्शन येतो टू इश्यू चेक. मग इथं आपण लगेच आधी सुरुवातीला बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट इन द बुक्स ऑफ मिस्टर अरविंद, बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट ॲज ऑन 31 मार्च 2019, पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज कॉलम केला आणि बॅलन्स लिहून घ्यायचा. बॅलन्स ॲज पर कॅशबुक आउटरला लिहायचं 57,400. बॅलन्स लिहून घेतला. आता आपल्याला ॲड करायचं आहे. ॲड आधी सगळ्यात आता इथं इकडची बाजू आपण ॲड करतोय. मग 3 नंबरचं ट्रान्झॅक्शन टू इश्यू चेक हे ॲड करून घ्यायचं. 3 4 6. मग इथं लिहिलं मी इश्यू चेक बट नॉट एट प्रेझेंटेड फॉर पेमेंट 15,100 हे ॲड करून घेतलं. आता वरचं टू इंटरेस्ट रिसिव्ड 8,800. मग इथं त्याला 2 नंबर टाकायचं. इथं 1 2 3 टाकायचं, पण तिकडं आपण समजण्यासाठी नंबर टाकलेत. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट कलेक्टेड बाय बँक 8,800. त्याच्यानंतर हे 6 नंबरचं टू रिसिव्ह फ्रॉम तन्मयकडून रिसिव्ह झालं तर डायरेक्ट डिपॉझिट बाय डेटर विच इज नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक. आता हे जसं तुम्हाला प्रॉब्लेममध्ये ट्रान्झॅक्शन दिले तसं ॲडजस्टमेंटमध्ये हे लिहायचं आहे. 3 नंबरचं 12,000 ह्याची ॲडिशन केली, इकडं त्याची टोटल लिहिली. आता आपल्याला लेस करणार आपण इकडची बाजू. पहिलं ट्रान्झॅक्शन हे 6,350चं, मग हे दुसरं आणि हे 5वं हे आपण लेस करून घेणार. पहिलं चेक डिपॉझिटेड बट नॉट एट कलेक्टेड बाय बँक 6,350. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी बिल पेड बाय बँक 9,700. बँक चार्जेस डेबिटेड इन पासबुक ओनली 650. ह्या तिघांची टोटल केली. ह्या तिघांची टोटलमधून ही टोटल आपण आउटरला लिहिली. ह्या दोघांची टोटल आता इथं लिहिली आणि ह्याची टोटल करून ही ह्याच्यामधनं लेस करायची आहे. उत्तर येतं बँक बॅलन्स ॲज पर पासबुक. वरती आपल्याला बॅलन्स दिलेला असतो कॅशबुकनुसार, तर खाली आपलं उत्तर येईल बँक बॅलन्स ॲज पर पासबुक. ॲज पर पासबुक हे उत्तर असणार आहे.
अशा प्रकारे मित्रांनो हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे। वर्किंग नोट बनवायची म्हणजे तुम्हाला खूप इझी जाईल। फक्त विचार करायचा वर्किंग नोटमध्ये की हे ट्रान्झॅक्शन पासबुकला येतंय का कॅश बुकला येतंय, रिसिट साईडला येते का डेबिटला येते का क्रेडिटला येते बघायचं। त्याच्यानुसार ज्या ठिकाणी बॅलन्स दिलेला असतो तिथं ॲड करायचं, इकडं मायनस करायचं आणि तेच खाली फॉलो करायचं प्लस मायनस। अशा प्रकारे वर्किंग नोट करून तुम्हाला इझी जाईल। जास्तीत जास्त 11वीच्या विद्यार्थ्यांशी हा व्हिडिओ शेअर करा। तसंच तुम्ही एक्झाम देत असाल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तेव्हासुद्धा बँक रिकन्सिलेशनसाठी तयार करण्यासाठी हे व्हिडिओ तुम्हाला खूप महत्त्वाचे राहतील। लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।